नमस्कार मंडळी. तर दिव्यांग बांधवांसाठी मी नवीन अपडेट घेऊन आलेली आहे की जे दिव्यांग बांधव आहेत, जे टेम्पररी दिव्यांग बांधव म्हणून ज्यांच्याकडे UID कार्ड आहे, जे योजनेचा लाभ घेतात, दिव्यांग बांधव म्हणून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत दिव्यांग बांधव म्हणून सगळ्यांनीच लाभ घेतलेला आहे. जे टेम्पररी आहेत त्यांच्यासाठी म्हणत आहे मी. काही दिव्यांग बांधव असे बी आहे जे सरकारी कर्मचारी म्हणून पण लागलेले आहेत, तर त्यांच्यावर पण सरकारने आता कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. कारण दिव्यांग बांधवांची पडताळणी करताना सरकारच्या अशा निदर्शनास आलेला आहे की यात जे पुष्कळ काही जे दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांचे टेम्पररी UID कार्ड बनलेलं आहे. टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत ते, आणि त्यांच्याकडे UID सुद्धा कार्ड आहे. तर त्या UID कार्ड किंवा दिव्यांग असल्यामुळे ते सरकारी योजनेमध्ये सुद्धा लागलेले आहेत, म्हणजे सरकारी कर्मचारी म्हणून पण लागलेले आहेत. तर त्यांच्याकडनं आता सक्त कारवाई होणार आहे. आणि तसं GR पण आलेलं आहे की जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांची गावनिहाय यादी तयार केली जाणार आहे. आणि तहसीलदारांकडे ही सगळी कारवाई, तहसीलदाराच्या हातून ही सगळी कारवाई होणार आहे. तर गाव पातळीवर ग्रामसेवक आणि तलाठींच्या मार्फत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांची पडताळणी होणार. आणि जे बोगस दिव्यांग बांधव आहेत, जे टेम्पररी UID कार्ड धारक आहेत, तर त्यांच्यावर सक्त अशी कारवाई केली जाणार आहे. आणि ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा पैसा उचललेला आहे तो सुद्धा परत मागितला जाणार. आणि हे सगळे करत असताना गावातील काही असे असतील की जे हयात नाही आहेत दिव्यांग बांधव, तर त्यांच्या योजना सुरूच आहे, तर असे पण वगळले जाणार. आणि जे टेम्पररी आहेत ते पण वगळले जातील. आणि गाव पातळीवर असं पण होणार की तुमच्या आजूबाजूला कोणी टेम्पररी दिव्यांग बांधव असतील जे या योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यांच्याकडून पण ही जी आहे कारवाई ही केली जाणार आहे. तर तुम्ही पण सहाय्य करू शकता. टेम्पररी दिव्यांग बांधव आहे म्हणून असं गाव पातळीवर सांगू शकता. दिव्यांग बांधव हे आहेत गाव पातळीवर लक्षात येतेच. तर या म्हणजे याचं कारण असंच आहे की जे खरंच दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांना हा लाभ मिळत नाही. आणि मेन म्हणजे वेळेवर मिळत नाही, प्रत्येक महिन्याला मिळत नाही आहे. आणि कसं आहे की वेळेवर नाही मिळत, आणि वरून जे 6,000 रुपये दिव्यांग बांधवांना होणार होते, तर ते 2,500 रुपयेच झालेले आहेत. आणि हे जर ही संख्या, जर टेम्पररी बांधवांची जर संख्या कमी झाली, तर नक्कीच वेळेवर ही जी निधी आहे ही वेळेवर मिळेल. आणि दिव्यांग बांधवांची जो महिना आहे 2,500 रुपयावरून तो नक्कीच वाढू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा प्रकारचा GR आलेला आहे. आणि खरंच जे टेम्पररी बांधव आहेत, ज्यांना म्हणजे जे असे दिव्यांग बांधव आहेत की ज्यांना खरंच आता खूप थोड्या दिवसासाठीच दिव्यांग होते, नंतर चांगले झालेले आहेत, तर तरी त्यांच्याकडे UID कार्ड आहे, तर या लाभार्थ्यांना यांचा महिना बंद तर होणारच, पण यांच्यावर सक्त कारवाई पण होईल. तर अशी नवीन अपडेट मी घेऊन आलेली आहे. तर फेसबुकवर पाहत असाल तर प्लीज मला फॉलो करा, आणि यूट्यूबवर पाहत असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा, आणि लाईकसुद्धा करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात ते सुद्धा सांगा. धन्यवाद.